SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आम्ही माघार घेणार नाही, आमचा कुणालाही पाठिंबा नाही। उमेदवार जीवन रायते व विजय आहिरे यांचा पत्रकार परिषदेत विरोधकांवर गंभीर आरोप। सविस्तर वृत्त असे। प्रभाग क्रमांक 11A आणि 11D मधील मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पाठिंब्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होते, त्या अनुषंगाने बातम्या प्रसारित झाल्या होत्या। परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचा पाठिंबा कुठल्याही उमेदवाराला दिला नसून आम्ही माघार घेतलेली नाही। आम्ही ही निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य जीवन रायते आणि विजय आहिरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी हे षड्यंत्र केले असावे असा देखील आरोप केला जात आहे। यावेळी बोलताना विजय आहिरे आणि जीवन रायते यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। आज जे काही घटना घडलेली आहे, जी व्हॉट्सअपवर जे व्हायरल होत आहे, जे विरोधकचे काही जे काही उद्योग करत आहे, खरोखर आम्हाला माहीत नाही। आज पक्षाकडनं आम्हाला कोणीही काही सांगितलेलं नाही आहे। फक्त विरोधक असे खूप वेगवेगळे मेसेज करत आहे। आज विरोधकांची जी पायाखालची वाळू घसरलेली, पायाखालची वाळू घसरून गेलेली, आज त्यांना त्यांचा पराजय दिसतोय। हे जे करायचं असतं तर तुम्हाला मैदानात रिंगणात उतरून तुम्ही निवडणूक लढा। हे असे उद्योग करून तुम्ही लढू नका। आज तुम्ही कोटीच्या बाता करता आणि बाता करता करता तुम्हाला लोकही तुम्हाला स्वीकारत नाही। तुम्ही पैसे वाटूनही लोक तुम्हाला स्वीकारत नाही। हे सत्य आज लोकांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही हे बदनामीचे कामं जे आमचे चालू केलेले आहे, हे तुम्ही बंद करा आणि या बदनामी करून आम्हाला काही होणार नाही। आत्तापर्यंत ज्यांनी जे पत्र व्हायरल केलेलं आहे, पत्राची अधिकृत माहिती आम्हाला कोणीही दिलेली नाही। आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला, पण त्यांनी कॉल उचललेला नाही आहे। आणि ही ऑथराईज बातमी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगून आम्ही पाठिंबा आमचा देऊ ना। पाठिंबा द्यायला आम्ही काही 2-3 महिने झाले आम्ही प्रचारात काम करतोय। आत्ताही आमदार खोसकर साहेबांची आम्ही प्रचार रॅली घेतली, चौक सभा चालू आहे, कंटिन्यू आमचं फिरणं चालू आहे। आम्ही कुठलाही पाठिंबा कोणत्याही उमेदवाराला दिलेला नाही। ज्या उमेदवारांना पाठिंबाचे जे पत्र व्हायरल करताय त्यांना जी लायकी आज कळाली कॉलनीमध्ये, त्यांना कोण विचारत आहे? फक्त हे उद्योग करताय। पहिले इलेक्शन लढा निघाले, कोणत्या कोटीच्या बाता करता, आम्ही कोटी रुपये वाटू, अमुक करू, धमू करू, तुमचे कोटी रुपये घेऊन सुद्धा लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाही। मग तुम्ही आमच्या वरिष्ठांकडे जाऊन किंवा असे उलटे पालटे काय पत्र कुठून आणता मला माहीत नाही। हे पत्र जेव्हा पक्षाकडे येतं त्याच्यावर तुम्ही योग्य वेळेस बोलू, परंतु आता जे तुम्ही जे उद्योग करताय हे जर आम्ही पाठिंबा दिला तर आमचे लोक व्हायरल करेल ना, आमचे पदाधिकारी व्हायरल करेल। पक्ष आमचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत आम्हाला उमेदवार दिलेली आहे। एवढं सर्व करत असताना तुम्ही व्हायरल करणारे कोण? तुम्ही आमचा पाठिंबा घेणार तुम्ही कोण? तुमचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा। आणि नाशिक शहरामध्ये या मैत्रीपूर्ण लढत आहे। ही फक्त प्रभाग 11 मध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही, 7 मध्ये पण 10 नंबरमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे, 19 नंबरमध्ये नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे। फक्त प्रभाग 11 मध्ये नाही आहे। परंतु जायचं काहीतरी उलटे पालटे कामं करायचे, हे पत्र आणायचे, असे काहीतरी व्हायरल करायचं आणि आमच्या बदनाम्या करायच्या। आमच्या बदनामी काय आम्ही स्वीकारायला तयार नाही। कोणी सांगतं की इतके पैसे घेतले आणि माघार घेतली, इतके पैसे घेतले ना। आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते नाही, भिकारी नाही आम्ही असे। आज आम्ही कष्टातून उभं राहिलेलं माणसं आहे। गेल्या 17-18 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी पक्षाचा एकनिष्ठ म्हणून काम करतो या ठिकाणी। गेल्या 19 वर्षापासून 2006 पासून आज 2025 आलं तोपर्यंत आम्ही या पक्षाचं काम करतोय। त्या पक्षाने आमचं बघूनच मला आज अधिकृत उमेदवार दिली ना। म्हणजे ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तिकीट देऊन आज या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी दिलं का मी पक्षाची एकनिष्ठ प्रामाणिक माणूस आहे। कुठल्याही इकडच्या तिकडच्या बोल थापानं बळी पडून कोणत्याही पक्षात आम्ही गेलेलो नाही। कोणत्या नेत्यांचे रिकाम्या कुठलाही हा या नेत्या झेंडा पकड, त्या नेत्या झेंडा पकड, हा पक्ष घे, तो पक्ष सत्तेत आहे। आम्ही सत्तेत असताना ह्याच पक्षात होतो, सत्तेच्या विरोधात असताना सुद्धा ह्याच पक्षात आहे। कोणताही पक्ष कधी बदललेला नाही आहे। आमची इतबारी सगळी आमच्या नेत्यांशी, आमच्या पक्षाशी आहे, आमच्या जनतेशीच आहे आणि आमचे हे जे मतदार या मतदारांशी आहे। आणि मतदार तुम्हाला दाखवून देईल तुमची जागा, तुम्ही काय जे घटना घडलेली जे आम्हाला डिस्टर्ब करायचे कामं जे चालले प्रचारामधून त्याच्याने काही फरक पडणार नाही। आज आमची जनता आमच्यापाशी एकदम सक्षमपणे उभी आहे, ठामपणे उभी आहे आणि हे याचं उत्तर तुम्हाला नक्की 16 तारखेला मिळणार हे आम्ही 100% ग्वाही देतो। या विषयावर तुमची पुढील भूमिका काय असणार? नाही, पुढील भूमिका काय, आमचा प्रचार चालू आहे, प्रचाराचं आमचं चौक सभा चालू आहे, प्रचार फेऱ्या चालू आहे, गाठी भेटी चालू आहे। आणि एकदम मला सांगा, सातपूर कॉलनीमध्ये आज आमचं 8-9 हजार मतदार आहे। या मतदार स्थानिक उमेदवार नाही आहे। लोकांनी आम्हाला डोकर घेतलेलं कॉलनीतल्या लोकांनी का आमच्या इथला स्थानिक उमेदवार जीवन आहे।
हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे. हा जीवन काय करोडपती माणूस नाही, अब्जोपती माणूस नाही, जीवन एक सर्वसामान्य माणूस आहे. हे सर्वसामान्यामधून आपण हे सर्व उभं केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभं करताना मला किती जो त्रास झालेला आहे मला माहिती आहे. आज हे शिवसेनेवाले जे आमचं काय व्हायरल करताय यांनी किती त्रास दिलेले भुजबळ साहेब मध्ये असताना हे तर आम्ही स्वतः साक्षीदार आहे. तेव्हा कोणी आमच्या पाठीशी राहिले नाही, आमचे नेते आमच्या पाठीशी राहिले. वाईटातही आम्ही पक्षसोबत होतो आणि चांगल्या काळातही पक्षसोबत आहे. कोणाची पैसे घेऊन बदनामी केली नाही, कोणाशी बेईमानी करेल नाही कोणी. आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले. त्यामुळं तुम्ही तुमच्या पैशाचा जो तुमचा माज जो चाललाय तो माज जनता नक्की 100% उतरल. आणि आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. फालतूचे गिरी जे करताय आम्हाला पाठिंबा दिलाय, पाठिंबा आम्ही कोणाच पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमची लढाईला भक्कम आहे. आम्हाला जनतेची 100% साथ आहे आणि 100% लोक आम्हाला निवडून देणार आहे. तुमचा आरोप सरळ कोणावर आहे? ज्यांनी आमचे पत्र व्हायरल केले आमचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांची लायकी सुद्धा नाही आमचे पत्र व्हायरल करायचे. आमचं पत्र आहे, आमच्या पक्षाचं पत्र आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व्हायरल करतील, आम्ही स्वतः व्हायरल करू, आमचे पदाधिकारी व्हायरल करतील. तुम्ही कोण आमचे पत्र व्हायरल करणार आहे? काय कायदेशीर कारवाई करणार का? काय निवडणूक आयोगाकडे 100% कायदेशीर कारवाई करू आम्ही. आम्हाला जर आमच्या विरुद्ध असे जर कोणी उद्योग करत असेल तर 100 नाही 1001% आम्ही कारवाई करू. तुम्हाला जर इलेक्शन लढायचं आहे ना, तुम्ही निवडणुकी समोर जा, लोकांच्या मतदारांच्या समोर जा. लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाही. तुमचे पैसे लोक घेऊन तुमचं काम करायला तयार नाही. तुमच्याला कार्यकर्ते राहिलेले नाहीये म्हणून या बदनामी करायचे कामं चालू आहे. काय आम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस काही नाही, मग कशासाठी आमच्या मागे लागतो तुम्ही? आम्ही तर शून्य आहे ना, आमच्या मागे लागूच नका ना. आम्ही लोकांशी प्रामाणिकपणे लोकांच्या दारोदार जाऊ राहिलो. आम्ही कोणाच्या भूलतापाला बळी पडणारे नाहीये, कोणाचे पैसे घेऊन काम करत नाही. आज आम्ही गरीबात उभं राहिलेलं माणसं आहे. पक्ष वाईट काळात सुद्धा आम्ही पक्षासोबत होतो, चांगल्या काळातही पक्षासोबत आहे. पैसे म्हणून आम्ही पक्षसोबत काही राहिलेलं नाही. आजही आमचे नेते भुजबळ साहेब त्यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहे. आजही मी माझ्या पक्षाची एकनिष्ठ आहे. एकही पक्ष बदलला नाही आणि एक नेतापासून बदललेलं नाही. जे कोणी व्हायरल करतं ना त्यांनी सातपूर कॉलनीमध्ये किती धंदे केलेले, उलटे पालटे धंदे केलेले आणि किती तुम्ही पक्ष बदलले आणि किती नेते बदलले हे गेले 2010 पासून आम्ही आतापर्यंत बघतोय. कोणत्या पक्षातून निवडून येता, कोणत्या पक्षात जाता, कोणाशी सेटलमेंट करता, कोणाशी काय करता, तुमची लायकी काय आहे ना ही आज तुम्हाला जनता दाखवणार आहे. तुम्हाला तुमची लायकी माहीत नाही म्हणून तुम्ही आज हे धंदे करताय, उलटे पालटे धंदे करताय. तुम्हाला लढायचं आहे आमच्याशी तर मतदारामध्ये लढा, जनतेमध्ये लढा, निवडणुकीमध्ये लढा. ज्यांना मतदान करायचे लोक मतदान करतील. आम्हाला आमचं कळलं, तुम्हाला तुमचं कळलं, पण हे फालतूगिरी कशासाठी? पाठिंब्याचं पत्र आमच्याशी बोला ना. तुम्हाला पाठिंब्याचं पत्र पक्षाने दिलं ना, आमच्याशी चर्चा करा ना. आमच्याशी चर्चा न करता तुम्ही परस्पर असे व्हायरल करू राहिले. पाठिंब्याचं पत्रक व्हायरल होत आहे ते आम्हाला सोशल मीडियाद्वारे कोणी देत आहे की तुमच्या पाठिंब्याचं पत्रक आलं, विरोधक देत आहेत तुमच्या पाठिंब्याचं पत्रक आलं. पण आम्ही असं मानतो का पत्रक आम्हाला माघार घेण्यासाठी किंवा काय घेण्यासाठी पक्षाच्या मिटिंगा झाल्या पाहिजे, पक्षाच्या वरिष्ठांनी बोलवलं पाहिजेत, आम्हाला पक्षांनी सांगितलं पाहिजे का आम्ही असं करतो आहे. आणि परत विषय असा आहे का आम्हाला स्वतःहून तरी लेटर आलं पाहिजे ना पक्षाचं, तर आम्ही मान्य करू की आम्हाला पक्षाचा आदेश आहे किंवा आम्ही कोणाला तरी पाठिंबा दिला आहे. आणि काही ठिकाणी चुकीच्या बातम्या डायरेक्ट बातमीदारांना दिल्या गेल्या की आम्ही आधी तटकरेंना पत्रक दिलं, मग तटकरेंनी यांना पाठिंबा दिला. हे कोणत्या खोट्या बातम्या पसरवायचे काम? आज तुम्हाला सांगतो, आम्ही दोन्ही उमेदवार 1 नंबरला चाललेलो आहे. आम्हाला सातपूर कॉलनी असो, सातपूर असो, महादेव नगर असो, प्रबुद्ध नगर असो, संतोषी माता असो, स्वारबाबा नगर असो, अशा 4ही साईडनी पाठिंबा जनतेचा मिळत आहे. आणि जनतेचा पाठिंबा बघून हे घाबरले का काय आम्हाला कळतच नाहीये. काय घाबरायचं त्यांनी? तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढतो. नाहीतर तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय असा की यांच्या उमेदवारांचे सगळे काळे धंदे मी 20 वर्षापासून जमा करतोय. मला ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांचे दुनियाभरचे काळे धंदे माझ्याकडे. मी जर उद्या CP साहेबांना फायली दिल्या तर यांच्या उमेदवाराचं काय राहील? यांचा उमेदवार तर पहिलेच कायद्याच्या बाले किल्ल्यामध्ये निघून जाईल. इतक्या वर्षापासून मी जर राजकारण करतोय, यांच्या उमेदवाराचे काळे धंदे, काळे चिट्ट्या, व्याजाचे धंदे किंवा काय म्हणतात MD वगैरे सर्व प्रकारचे अनेक प्रकारचे मारामाऱ्या, हाणाहाण्या, या सर्व प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत. मग मी असं करायला पाहिजे होतं का? मी नाही केलं. मी का नाही केलं? तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढतो. हे असं करत असतील मग आम्ही तसंच करावं का? जनतेने मी सांगतो, जनतेने यांच्या भूलतापांना, यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. जरी यांनी वरतून काही केलेला असेल कुठल्याही प्रकारचा विषय, तरीही कुठल्याही प्रकारे निवडणूक आम्ही लढणारच. मला इतकं माहीत आहे, बस मला काहीच माहिती नाही. परंतु प्रदेशाध्यक्षांचं जे लेटर आहे तुमचं, प्रदेशाध्यक्षांचं लेटर आहे, त्यानंतर हिरामनदादा खोसकर यांच्यासोबत पण विजय करंजकर यांनी चर्चा केली की अशा गोष्टीचं आम्ही त्यांनी दुजोरा दिला आहे की ती गोष्ट खरी आहे की यांना निवडणूक लढविण्यासाठी
माघार घेतलेली आहे असं तटकरेंचं पत्र हे खरं आहे, तरी तुम्ही त्या पत्राचं उल्लंघन करून निवडणूक लढविणार का? माझं एक म्हणणं आहे, तटकरे साहेबांनी पत्रक दिलं, हे जर तुमचं म्हणणं तुमच्या म्हणण्यानुसार जर खरं असेल तर आता आमच्या सोबत खोसकर साहेब 2 तास का फिरत होते मार्केटमध्ये? त्यांच्या पूर्वी नाही, खोसकर साहेबांचं आमच्याकडे जर तुमच्या पत्रकावर तारीख आहे 11 कालची, तर आज पत्रक का व्हायरल होत आहे? आम्हाला रात्री का कळलं गेलेलं नाही? अशा खोट्या बाप आहे. खोसकर साहेबांना जर माहिती आहे त्यांच्या जर मिटिंगा झाल्या तर आम्हाला सकाळी माहीत पाहिजे होतं. साहेब आमच्यासोबत फिरले, कारण आता आम्ही निवडणूक लढणारच तुम्ही- कुठल्याही परिस्थितीत. असं आहे, उमेदवार आम्ही स्वतः करतो, इलेक्शन आम्ही स्वतः लढवतोय. इथला स्थानिक उमेदवार आम्ही जेव्हा कोणाला पाठिंब्याचं पत्र देऊ नका, समोरच्यानी पाठिंब्याचं पत्र व्हायरल करायला पाहिजे. आता आम्ही कोणाला पाठिंबा दिलेला नाहीये, पक्षाने आम्हाला अधिकृत कोणी सांगितलेलं नाहीये. तर पक्षाने तुम्हाला सांगितलं असेल कोणी अधिकृत आम्हाला सांगावं. आम्हाला कोणत्याही पक्षाकडनं अधिकृत माहिती दिलेली नाहीये. हे पत्र विरोधक व्हायरल करताय. आमच्याकडनं नाही, अधिकृत शिका असलही ना, परंतु उमेदवार आम्ही करतोय. आम्ही जेव्हा पाठिंबा देऊ तेव्हा पाठिंबा राहील ना. आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही प्रभाग 11 बद्दलच बोलतोय फक्त. बाकी प्रभागांबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये. आज जे आमचं प्रभाग 11 मध्ये जे व्हायरल होतंय आम्ही त्या विषयावर बोलायला आलेलो आहे. बाकी ठिकाणी काय झालं आम्हाला माहित नाही. आज नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. असं नाही का फक्त प्रभाग 11 मध्ये मैत्रीपूर्ण लढते, प्रभाग 10 मध्ये पण मैत्रीपूर्ण लढते. त्या ठिकाणी एबी फॉर्म आम्हाला दिला, आम्ही अधिकृत उमेदवारी करतोय ना. बरं, माझा प्रश्न असा आहे, तुम्ही बोलतोय की पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी तुमची चर्चा केली नाही, तुमच्याला पत्र आले नाही. जर उद्या सकाळी जर तुम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबद्दल पत्र आलं किंवा फोन आला तरी तुमची उमेदवारी कायम राहणार की तुम्ही पाठिंबा देणार आहे? असे आता आम्हाला कोणी दिलेले नाहीये. जेव्हा आम्हाला पत्रकार जेव्हा आपल्या वरिष्ठांकडनं काही माहिती आहे आम्हाला पत्र देतील किंवा सांगतील तेव्हा आम्ही आमची योग्य भूमिका 100% स्पष्ट करू. पण आजच्या कंडिशनला आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, इतकं स्पष्ट आणि क्लिअर आहे. माझा प्रश्न असा आहे, उद्या जर तुम्हाला जर फोन आला, जेव्हा आम्हाला फोन येईल तेव्हा आम्ही योग्य निर्णय 100% घेऊ. जो घ्यायचा आम्हाला आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू. आम्ही अजूनही माझे कोणत्याही वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही. कोणी मला पत्र दिलेलं नाहीये, कोणत्याही वरिष्ठांकडनं मला कॉल आलेला नाही. आजच्या कंडिशनला तेच आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जरी तुम्ही एखाद्याला पाठिंबा दिला या वेळेला तरी निवडणुकीच्या बॅलेट पेपर द्यायचा प्रश्नच येत नाही तुमचं नाव राहणारच आहे ना. ना. द्यायचा प्रश्नच येत नाही ना. पाठिंबा काय देणार? आम्ही अधिकृत उमेदवारी करतोय. 3 महिन्यापासून आम्ही पक्षाचं पत्रक वाचतोय. गेल्या 2006 पासून मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आता काल अजून आलेलो नाही. मी विभागाचा अध्यक्ष आहे. मी पण ऑथराइज पर्सन आहे ना. गेल्या 8 वर्षापासून मी विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. या सर्व संदर्भात तुम्ही वरिष्ठ जे तुमचे पक्षाचे नेते त्यांच्याबद्दल काही भेट घेणार आहे का? मला अजून कोणी फोन केलेला नाही, मला कोणी काही सांगितलं नाही. आता आमचं फक्त एकच लक्ष आहे त्या लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे. आता आम्हाला जे विरोधक जे डिस्टर्ब करायचं काम चाललंय, आता आम्ही वरिष्ठांकडे जाऊन चक्रा मारू, इकडे चक्रा मारू, ते जाऊन म्हणजे विरोधकांचं काय काम चाललंय का यांनी रिणांगणातून बाहेर पडलं पाहिजे, इकडे व्यस्त झालं पाहिजे, प्रचार नाही झाला पाहिजे. दरम्यान थोडक्यात आपण असं म्हणू की हा जो कथित पाठिंबा जो दिलेला आहे तुम्ही, एक्झाम्पल धीरज शेळके यांना जो दाखवतोय पत्रामध्ये, आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही कथित पाठिंबा म्हणतोय मी. धीरज शेळकेंचा तुम्हाला फोन आला का, आभार धन्यवाद असा काय की तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला म्हणून तुमचं पत्र आलंय? आम्ही जर पाठिंबा दिलेलाच नाही तर धन्यवाद आभारचा प्रश्नच येत नाही ना. त्यांचं ते जर आमचे विरोधक आहे, आम्ही कशाला त्यांना धन्यवाद करू? ते कशाला आम्हाला फोन करते? पत्र खोटं आहे का? नाही, पत्र खरं का खोटं? जेव्हा माझ्याकडनं पक्षाकडनं माझे शहराध्यक्ष आहे समीर भाऊ भुजबळ आहे, नरहरी झिरवाळ साहेब मंत्री आहे, त्यांच्याकडनं मला ऑथराइज पत्र येईल. त्यांच्याकडे जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा मी सांगितलं पत्र खरं आहे. आता पत्र तुम्ही जनतेला काय आवाहन करायचं? जनतेला एकच आवाहन करू आम्ही कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाहीये. फक्त काय होणार आहे, विरोधकांचं जे चाललंय हे कोटीच्या कोटी बाता करणारे विरोधक आहे इथं आपल्या सातपूर कॉलनीमध्ये किंवा सातपूरमध्ये, यांची पाय खालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे काय झालं, त्यांना इतके उलटे पालटे मॅसेज लोकांपर्यंत देत पक्षाने अधिकृतरित्या ते पत्र समोरच्या पार्टीला दिलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? कारण एक लक्षात घ्या, मी अजून पण ते सांगतोय, उमेदवार मी मला पत्र येईल ना, मी सांगेल ना लोकांना किंवा आमच्या पदाधिकारी सांगतील ना का आम्ही पाठिंबा दिलाय, उद्या इलेक्शन हे लढणार आहे, यांचा पाठिंबा मी कोण देणार? यांच्याकडे जाईल ना. मी जरी पक्षाचा वरिष्ठ आहे पण यांना विचारलं जाईल ना. थोडक्यात विरोधकांचं राजकारण आहे का पत्राच्या 100% राजकारण आहे. यांना काय झालं, सातपूर कॉलनीमध्ये इथला सातपूर कॉलनीमध्ये 9,000 मतदार आहे. या ठिकाणी स्थानिक उमेदवार एकही नाहीये. प्रभाग 10 मध्ये येऊन उड्या मारू राहिले. आणि आता लोक जे सांगताय लोकांना कॉलनी जातात, तुम्ही प्रचार करताय ना, लोक तुमच्या तोंडावर बोलताय.
आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार, आम्ही जीवन राहायचं ना मतदान करणार, विजय मतदान करा, तुम्हाला कळतंय ते. त्यामुळे तुम्ही हे उलटे पालटे कामं चालू केलेले. तुम्हाला लढायचं असेल ना, एकंदरीत 100% लढायचं असेल ना, तुम्ही रिणांगणात जा आमच्यासोबत, मैदानात या, वोट मध्ये जा, तुमची लायकी तुम्हाला कळेल. पण हे जे उलटे कामं करून जे करताय हे चुकीचं आहे. बरं, एकंदरीत जर बघितलं तर आता तुम्ही शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आहात. विजय आयरे यांचा स्लम भागात चांगला जम आहे. मग एकंदरीत तुम्हाला वाटतं का या गोष्टीमुळे तुमच्या बरोबर हे षडयंत्र केलं असेल? 100 षडयंत्रच आहे ना हे 100% षडयंत्र. मग काय आहे, आता आमचा 2 तास वेळ गेला, आम्हाला डिस्टर्ब करायचंच काम आहे ना. हे 2 तास संपला, आमचा प्रचार चालू आहे, चौक सभा चालू आहे आमच्या. आम्ही आता येताना पण आम्ही प्रचार रॅली, आमदार हिरेमन घोसकर पण आले, ते प्रचार रॅली करून अजून आलेलं आहे. ते सुद्धा आमच्यासोबत आहेत, त्यांना पण माहित नाही विषय, आम्हाला पण माहित नाही. जो रॅली संपोस आम्हाला विषय तर माहित पाहिजे होता ना. आता हिरेनस तुमच्या बरोबर होते का? आता आमची रॅली झाली, रॅली झाली. सोबत त्यांना माहित नाही, आम्हाला माहित नाही. ते तर कोर कमिटी मेंबर आहे, कोर कमिटी मेंबर आहे ना. तर त्यांना माहित असतं ते आम्हाला बोलायचं का प्रचार रॅली नको करू. ठीक आहे, आपण नागरिकांना आता काय मतदारांना काय आवाहन करणार त्यांना आम्ही माहिती आहे. मतदारांना एकच नम्रतेचं आवाहन करतोय, कारण आम्ही एकदम सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहे. आमच्या बदनाम्या ज्या करताय, कृपया करून बदनामी करू नका. आम्ही काही करोडपती नाही आहे, या पैसे देऊन बदनामी आम्ही आमच्या बदनामी बंद करू. आम्ही सर्वसामान्य माणूस आहे. आम्ही लोकांचे उमरे झिजून, लोकांच्या पाया पडून लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे. कृपा करून विरोधकांनाही आमचं म्हणणं आहे, आमच्या कृपया बदनामी थांबवा. आणि एक महत्वाचा विषय, ओके, उद्यापासून आमचा प्रचार 100% चालू राहील, कुठल्याही प्रकारे चालू राहील. आणि शेवटचा विषय, काहीही झालं तर मी तर माघार अजिबात घेणार नाही, मग पक्षाची काही कारवाई असो. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.